जालना तालुक्यातील डिझेल न दिल्याच्या कारणावरून पेट्रोल पंप चालकास मारहाण, दोघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जालन्यात इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर तणाव वाढत असल्याचं चित्र दिसून येत आहे. जास्तीचे डिझेल देण्यास नकार दिल्यामुळे पेट्रोल पंप चालकावर मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज दिनांक 28 रोजी शनिवारी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ही घटना जालना तालुक्यातील वानडगाव येथील पेट्रोल पंपावर काल रात्री 9:30च्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार 2 व्यक्तींनी पेट्रोल पंप चालकाकडे तब्बल 1000 लिटर डिझेलची मागणी केली. मात्र सध्या सुरू असलेल्या अभूतपूर्व इंधन टंचाईमुळे चालकानं डिझेल देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या दोघांनी पेट्रोल पंप चालक राहुल उगले यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी जखमी चालक राहुल उगले यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून संबंधित आरोपींवर कडक कारवाई करून न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत जालना तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. इंधन टंचाईमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत असून अशा घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनानं परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जाते. काल पंपावर काम करत असताना 3 ग्राहकांनी अचानक 1000 लिटर डिझेलची मागणी केली. टंचाईग्रस्त परिस्थितीत ही मागणी आम्ही पूर्ण करू शकत नव्हतो. त्यामुळे हे ग्राहक ॲग्रेसिव्ह होऊन आमच्यावर धारदार शस्त्रांनी व चापटाबुक्क्यांनी माझ्यावर व माझ्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या संदर्भात आम्ही पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आमची प्रशासनाला व पोलिसांना कळकळीची विनंती आहे की आमचा FIR नोंदवून घ्यावा व आम्हाला न्याय द्यावा.